पहिल्या महिन्यापासूनच अनिल हारासाठी पैसे साठवू लागला. कांचनची गोड बातमी आली, मुलगाही झाला. बारशाला कांचनला हार करण्यासाठी अनिल घरातून निघणार इतक्यात त्याच्या वडिलांना ऑफिसमध्ये हार्ट अटॅक आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचा फोन आला. हाराचे पैसे वडिलांच्या बायपास ऑपरेशनसाठी वापरले गेले. निखिलच्या मुंजीत बकुळहार करायचाच अनिल आणि कांचनने निश्चयच केला. आता कांचनचीही नोकरी चालू झाली होती. बकुळहारासाठी पैसेही साठले होते. नेमकं तेव्हाच अनिलच्या धाकट्या बहिणीचं लग्न ठरलं. स्थळ चांगलं होतं, पण बरंच सोनं घालावं लागणार होतं. अनिलच्या वडिलांकडे तुटपुंजी शिल्लक होती. मोठ्या मनाच्या कांचनने हारासाठी साठवलेले सगळे पैसे सासऱ्यांच्या हवाली केले. स्वप्नातला बकुळहार स्वप्नातच राहिला. सासूबाईंचं आजारपण, मुलांची शिक्षणं, घराची खरेदी, मुलांची लग्न, कारची खरेदी, यात बकुळहारासाठी खिशाला उसंतच मिळाली नाही. बकुळहार मागेच पडला. पण कांचनच्या मनातून मात्र तो हद्दपार झालाच नव्हता कधी. एखाद्या लग्नकार्यात, समारंभात, कुणा महिलेच्या गळ्यात तिला तो दिसला की तिचे डोळे चमकायचे. एक अस्पष्ट वेदना तिच्या डोळ्यात अनिलला दिसायची. पण संसाराच्या रेट्यात तिला तो बकुळहार करणं मात्र त्याला अजूनही शक्य झालं नव्हतं. ती खंत कायमच त्याच्या उरात होती आणि ती सारखी सलत देखील होती त्याला. आता सेवानिवृत्तीला तो सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त झाला होता आणि हाताशी फंडाचे पैसे पण आले होते. म्हणूनच आजच्या खास दिवशी त्याने स्वतः बकुळहाराची खरेदी केली होती आणि कांचनच्या गळ्यात घालून तिला तो सुखद आश्चर्याचा धक्का दिला होता. कांचनचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. ते आनंदाश्रू होते. तुम्ही अगदी योग्य वेळी हार कसं काय आणलात? तिने विचारलं. योग्य वेळी म्हणजे? अनिलने चमकून विचारलं आणि कांचनने लक्षात येऊन जीभ चावली. त्याचं असं झालं होतं की 15 दिवसांनी अनिलचा 60वा वाढदिवस होता. त्यासाठी निखिल आणि निहारिका यांनी षष्ठब्दपूर्तीचा समारंभ करायचं ठरवलं होतं. हा समारंभ बाबांना न कळू देता त्यांना करायचा होता. त्यासाठी रोज ते आईला फोन करत असत आणि हे त्रिकूट कार्यक्रमाची आखणी करत असे. पण यातलं अनिलला काहीच कळू द्यायचं नव्हतं त्यांना. या कार्यक्रमाच्या वेळी हार आला म्हणून कांचन फारच खुश झाली होती. 8 दिवसांनी निहारिका आणि निखिलने कुटुंबासह येऊन अनिलला आश्चर्याचा धक्का दिला. अनिल आणि कांचनच्या सगळ्या कुटुंबाने 8 दिवस आनंदाने एकत्र घालवले. अनिलचा षष्ठब्दपूर्तीचा कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला. कांचनच्या बकुळहाराचं खूपच कौतुक झालं. खूप फोटो काढले गेले. तिने तो हार घालून दिवसभर मिरवून घेतलं. कार्यक्रम संपला. पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली. कांचनचं कुटुंबही आपल्या घरी परतलं. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू असतानाच दिवसभराच्या दमणुकीने किंवा कशामुळे कांचनला खूप दम लागला. तिला श्वास घेता येईना. ती चक्कर येऊन खाली कोसळली. अनिल आणि मुलांनी तिला लगेचच डॉक्टर सुबोधच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासलं तेव्हा सगळा खेळ संपलेला होता. पण डॉक्टर, हे अचानक सगळं कशामुळे झालं? निखिल आणि निहारिका, आपण आधी घरी जाऊ. कांचनचं सगळं क्रियाकर्म होऊ दे, मग मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. सगळे घरी आले. तोपर्यंत नातेवाईक, स्नेही यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली होती. सगळे जमा झाले होते. कांचनचा मृतदेह तिरडीवर शांतपणे विसावला होता.
तिचा चेहरा नेहमीप्रमाणेच अत्यंत आनंदी आणि समाधानी दिसत होता. तिच्या गळ्यात मंगळसूत्राबरोबरच बकुळहारही होता. एका मंगळसूत्रानिशी घरात आलेली कांचन जाताना मात्र तिचा बकुळहार घालून गेली होती. तिचं स्वप्न पूर्ण करण्याचं भाग्य अनिलला मिळाल्याने त्या दुःखातही त्याला थोडंसं बरं वाटत होतं. कांचनचे अंतदर्शन सगळ्यांनी घेतलं. तिच्या गळ्यातला तो बकुळहार काढला गेला. तिची अंत्ययात्रा सुरू झाली. स्मशानभूमीतून सगळी मंडळी घरी परतली. आंघोळी झाल्या. संध्याकाळी डॉक्टर सुबोधवर्तक अनिलला भेटायला त्यांच्या घरी आले होते. ती वेळ साधूनच अनिलने मुलासुनांना, जावयांना जवळ बोलवलं. बाळांनो, तुमच्या आईला 3 महिन्यापूर्वी खोकल्याचा त्रास होऊ लागला होता. एके दिवशी रक्तही पडलं म्हणून तिला या सुबोध काकांकडे आणलं. त्यांना कांचनला पाहिल्यावरच संशय आला होता. तपासण्यांनी त्यावर शिक्कामोर्तब झालं. कांचनला अंतिम टप्प्यातला कॅन्सर झाला होता. मला हे ऐकून प्रचंड धक्का बसला. लागतील तितके पैसे खर्च करायला मी तयार आहे, पण माझ्या कांचनला वाचवा, असं मी सुबोधला सांगितलं. कांचन वहिनींचा आजार अंतिम टप्प्यातला आहे. 2-3 महिन्यांपेक्षा त्या जगणं अवघडच आहे. एक डॉक्टर म्हणून मी ऑपरेशन आणि किमोथेरपीचा सल्ला देईन, पण त्यामुळे त्यांच्या जीवाला फार त्रास होईल. एवढं करूनही त्यांचं आयुष्य फार तर एखादा महिना वाढेल. पण एक मित्र म्हणून मी तुला त्यांना घरी नेऊन उरलेले दिवस आनंदाने जगू देण्याचा सल्ला देईन. डॉक्टर सुबोध. मला सुबोधचा मित्र म्हणून दिलेला सल्ला पटला. कांचनला कॅन्सरचं निदान सांगून तिचं उरलेलं अल्पायुष्य दुःखात टाकावं असं मला अजिबात वाटेना, म्हणून मी तिला TB झाल्याचं खोटंच सांगितलं. तिला विटॅमिन, स्टिरॉइडच्या गोळ्या सुबोधने दिलेल्या TBच्या गोळ्या आहेत असं सांगून मी देत राहिलो. तिच्यासोबत मी पूर्ण वेळ घालवला. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. मुख्य म्हणजे तिची आयुष्यभराची बकुळहाराची इच्छा पूर्ण केली. 15 दिवस तिने तो हार घातला. हार घालूनच ती अंतिम प्रवासाला गेली. याचंच मला फार समाधान आहे. शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय असतं? पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा प्रयत्न म्हणजेच आयुष्य. पूर्तता झाली तर ते यशस्वी आयुष्य. कांचनचं आयुष्य यशस्वी झालं. आता बाळांनो, तुम्ही म्हणाल आम्हाला हे सगळं का नाही सांगितलं? तुम्हाला हे सांगितलं असतं तर तुमच्या बोलण्यातून तुमच्या आईला कल्पना आली असती. शिवाय तुम्हाला काळजीही वाटली असती. आणि तुम्ही इकडे येणारच होतात तेव्हा आईबरोबर तुमचं राहणंही होणार होतंच. इकडं आल्यावर मी तुम्हाला सांगणार होतोच, पण त्याआधीच तिने जाण्याची घाई केली. बाळांनो, ऑपरेशन आणि किमोथेरपीवर खर्च करून तिचं आयुष्य एखाद्या महिन्याने वाढवण्याऐवजी, त्या जात्या जीवाला त्रास देण्याऐवजी तेच पैसे मी तिच्या आनंदासाठी, स्वप्नपूर्तीसाठी खर्च केले. तिचे शेवटचे दिवस सोन्याचे झाले. बाळांनो, माझं काही चुकलं का? बाबा, अजिबात नाही. तुम्ही अगदी योग्यच केलंत. हॉस्पिटलात पडलेल्या आईला पाहण्यापेक्षा घरात आनंदाने वावरणाऱ्या आईची प्रतिमा आमच्या कायमची लक्षात राहील. थँक्यू बाबा. दोन्ही मुलांनी अनिलला मिठी मारली. कांचनचं सगळं क्रियाकर्म यथासांग पार पडलं. 15 दिवसांनी मुले परत जायला निघाली. त्यांच्याबरोबर त्यांच्या आईची आठवण म्हणून कांचनचं सोनं अनिल दोघा मुलांमध्ये वाटून देणार होता. त्याने कांचनचा दागिन्यांचा डबा काढला. तो काढताना त्याच्या खालची कांचनची डायरी जमिनीवर पडली. अनिलने ती उचलली आणि उघडली. शेवटचं पान 2 महिन्यांपूर्वी लिहिलेलं होतं. आज अनिलने माझ्यासाठी बकुळहार आणला.
आज माझं स्वप्न पूर्ण झालं. अनिलने मला TB झालाय असं सांगितलं तेव्हा प्रथम मला ते खरं वाटलं होतं. पण त्याची माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची धडपड पाहिली आणि मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने अचानक आणलेल्या बकुळाहाराने तर त्यावर शिक्कामोर्तबच केलं. म्हणून मी अनिल घरात नसताना माझे रिपोर्ट चोरून वाचले आणि डॉक्टर नवरा असलेल्या माझ्या मैत्रिणीला त्याचा अर्थ विचारला. तेव्हाच खात्री पटली. मला कॅन्सर आहे हे पक्क झालं. मी सुरुवातीला कोलमडले, पण नंतर माझ्या मनाची तयारी केली. मीही आता मला काहीच माहीत नसल्याचं नाटक करू लागले अनिल समोर. याचा शेवट केव्हा आणि कसा होणार आहे हे माहीत नाही, पण अनिलच्या समाधानासाठी मी हे करतच राहणार. अनिल, तुला फक्त एक विनंती आहे माझी. असेपर्यंत तो बकुळहार माझी आठवण म्हणून तुझ्याजवळच ठेव. त्यानंतर त्याचे 3 पदर निहारिकाला आणि 3 पदर निखिलला दे. माझं स्वप्न त्यांच्याजवळ राहू दे. अनिलने हे वाचलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब त्या बकुळहारावर पडले. बकुळहाराला आता एक सुगंध प्राप्त झाला होता. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? ह्या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.